मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसामध्ये मोठा खंड पडू शकतो. पर्यायानं दुबार पेरणीचं संकट उभं राहू शकतं. ही बाब लक्षात घेऊन किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण होईपर्यंत अर्थात 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन किनवटचे तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांनी केलंय. मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा उलटलाय तरी देखील किनवट तालुक्यामध्ये पावसाला सुरुवात झाली नाहीये. त्यातच उन्हाची तीव्रता जशाची तशी कायम आहे. अशा परिस्थितीमध्ये अपुऱ्या पावसाच्या जोरावर पेरणी केल्यास बियाणांची उगवण होणार नाही आणि दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे कृषी विभागाच्या शिफारसी आणि कृषी विभागाच्या स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सल्ल्यानुसार स्थानिक परिस्थितीनुसारच पेरणीचं नियोजन करावं असा बहुमोल सल्ला तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांनी दिलाय. मझहर शेख, C24 तास, नांदेड.